सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्याच चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल। येवला शहरातील धुळगाव पिंपरी शिवारात सुरू असलेल्या पालखेड डावा कालव्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला। काँक्रिटीकरणामुळे नैसर्गिक गळती थांबून परिसरातील विहिरी, कूपनलिका व शेतीला मिळणाऱ्या पाण्यावर परिणाम होईल, असा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी सुरू असलेले काँक्रिटीकरणाचे काम बंद पाडले आहे। तरी पालखेड डाव्या कालव्याला काँक्रिटीकरण करू नये अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे। पालखेड डाव्या कालव्यावरती 4 नंबर 33 आणि धुळगाव पिंपरी शहरामध्ये सदरचं जे काँक्रिटीकरण करत आहे इरिगेशन मार्फत, सदरचं काँक्रिटीकरण केल्यामुळं या परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र नापीक होऊन जाईल, त्याला पाणी मिळणार नाही। कारण या पाणी फिरल्यामुळं भविष्यामध्ये जनावरांना, गुरांना, ढोरांना सगळ्यांना पाणी मिळतं आणि उन्हाळ्यात पिण्याची पाण्याची टंचाई भासते। सदर काँक्रिटीकरण कागद आच्छादन करून आणि खूप असं मोठ्या स्वरूपाचं करत आहे, त्यामधून शेतकऱ्यांना एक थेंबही पाणी जिरणार नाही। असं पाटाची ग्रॅव्हिटी चांगली असल्यामुळं तिथं काँक्रिटीकरण करायची गरज नाही। इथल्या सदर पिंपरी धुळगाव शिवारातील सर्व शेतकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध आहे। तरी शासनाने इरिगेशन कार्यकारी अभियंत्यांनी याची नोंद घ्यावी आणि इथं कुठल्याही प्रकारचं काँक्रिटीकरण झालं नाही पाहिजे। कारण ते झाल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांच्या इथं पाणी पिण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल आणि इथं उंच ठिकाण असल्यामुळं इथं खडकाळ प्रदेश हा आणि या खडकाळवरती काँक्रिटीकरण करायचं कुठंही कारण नाही। पण हा घाट कशाकरता घातला आहे हे आम्हाला पण कळत नाही। तुम्हाला ठेकेदाराचे बिल असेल घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता, अनेक स्पॉट आहे, निफाडला करा, कुठं दुसरी करा, पण आमच्या धुळगाव पिंपरी शिवारात हा कुठल्याही प्रकारचं काँक्रिटीकरण होऊ नये अशी आमची शासनाला विनंती आहे। माझे नाव वैभव सुभाषराव गायकवाड, मी शेतकरी राहणार धुळगाव पिंपरी शिवार। धुळगाव आणि पिंपरी शिवारमधनं जो पाट गेलेला आहे तर त्याचं विनाकारण अस्तरीकरण चालू आहे। तर तिथे त्याचा फ्लो चांगला आहे, शिवाय तिथं रॉक आहे, खडक असल्यामुळे पाण्याचे लॉसेस पण नाही आहे, तर विनाकारण शासनाचा हा पैसा व्यर्थ चाललेला आहे। तसंच जर हे काँक्रिटीकरण झालं तर इथे जवळपास हजारो हेक्टर जमीन ही नापीक होणार आहे। जे आम्हाला आत्ताच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पण जर हे काँक्रिटीकरण झालं तर साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरपासूनच इथं पिण्याच्या पाण्याचे तसेच पिकाच्या पाण्याचे हाल होणार आहे। तर ह्या जे काही काँक्रिटीकरण चाललं आहे त्याला आमचा सर्व धुळगाव तसेच पिंपरी शिवारातील शेतकऱ्यांचा तीव्र असा विरोध आहे। कृपया शासनाने या विषयाची दखल घ्यावी व सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करावे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की ह्या अस्तरीकरणाला आमचा विरोध आहे। इथे होऊ नये, इथे रॉक आहे, इथनं पाणी चांगलं फ्लो होतं, लॉसेस होत नाही, तरी हे काम थांबवावं अशी आपले येवल्याचे लाडके आमदार श्री भुजबळ साहेब यांना देखील विनंती आहे। धन्यवाद।